अटल सेतू मध्ये. अटल सेतू हा ब्रिज नवी मुंबई म्हणजे उरण रायगड जो हा परिसर आहे तिथून मुंबईला कनेक्ट करणारा उत्तम ब्रिज आहे. आणि सगळ्यात या ब्रिजवरती आल्यानंतर प्राऊड फिलिंग होतं की जेव्हा मी अटल हा शब्द उच्चारतो. नक्कीच म्हणजे धन्यवाद मला द्यायचे आहेत या महाराष्ट्र सरकारचे की अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे भारतरत्न एक थोर पुरुष एक सपूत त्याच्या नावाने या ब्रिजला नाव दिलंय अटल सेतू. ब्रिज अतिशय उत्तम आहे आणि सर्व सोयी सुविधा बाजूला आहेत. फक्त वाईट एवढंच वाटलं की मला माहिती आहे की जेव्हा हा ब्रिज नवीन सुरू झाला त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी बरीच नौटंकी केली होती. कुठे खड्डा दाखवला, कुठे काय दाखवलं. मला वाटतं की चंद्रावरती डाग शोधण्याचं काम काँग्रेसवाली करत असतील, परंतु चंद्र हा चंद्र असतो. तसंच त्यांच्या आयुष्यभराच्या कार्यकाळात असा ब्रिज झाला नसता. ते माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांनी हे स्वतःला सिद्ध करण्याचं काम केलं. मुंबई महानगरपालिका जिंकण्यामागचं अनेक कारणं आहेत, त्यातलं हे फार महत्त्वाचं कारण आहे. अहो, जसा प्रभू रामचंद्राने तो समुद्र चिरला होता श्रीलंकेचा ना, तसा या भाजप सरकारने हा समुद्र चिरून 2 टोकं जोडलेली आहेत. कधी या काँग्रेसवाल्यांनी विचारही केला नसेल गोष्टीचा, ते प्रत्यक्षात घडून येत आहे, स्वप्नात येत आहे. मी माझे बरेच मित्र ह्या उरण रायगड या परिसराचे आहेत, मी त्यांना भेटतोय की कारबाला का वाटतंय, कसं वाटतंय. एवढे खुश आहेत ते की मला म्हणतात वकील साहेब एवढं जबरदस्त काम झालंय, आमची कनेक्टिव्हिटी वाढली, आमच्या जमिनीना सोन्याचे नाही म्हणजे हिऱ्याचे भाव आलेत म्हणले, आणि एवढा विकास होईल आमच्या भागचा फक्त एका ब्रिजने. मला वाटतं ह्याच्यामध्ये नेतृत्वाची जी दूरदृष्टी आहे साधारणपणे ती माहीत पडते. आणि असं दूरदृष्टी देणारं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला लाभलं, खरोखरच हॅट्स ऑफ आहे. किती सुंदर आहे. आपण आत्ताहून प्रवास करतोय, जातोय आणि मनामध्ये अतिशय चांगल्या भावना येत आहेत, मन प्रसन्न होत आहे. म्हणजे असे ब्रिज बघायचे तर असं वाटायचं की फॉरेनला जायचं, आपण फॉरेनला जाऊन असे ब्रिज बघायचे. पण मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये का नसावं असं. मुंबई जर देशाची आर्थिक राजधानी असेल, तर जागतिक प्रमुख केंद्र असेल, तर मुंबईमध्ये हे असं असलंच पाहिजे. त्यामुळे थँक टू देवा भाऊ, थँक टू नरेंद्र भाई मोदी. बघा ना, उत्कृष्ट कव आहे. म्हणजे इंजिनिअरिंग काय असते आणि काम कसं करून घ्यायचं. गडकरी साहेबांची तुलना तर आपण कोणाशी करू शकत नाही. ते गडकरी आहेत आणि आमचे रोडकरी आहेत. त्यांनी या देशाला खऱ्या अर्थानं जमिनीवरून उडायला शिकवलं, स्पीड वाढवला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अश्मयुगातला माणूस जेव्हा चाकाचा शोध लागला त्यावेळी तो धावायला लागला, परंतु या देशाला, या राज्याला गडकरी नावाचं दुसरं चाक मिळालं आणि हा देश, हा राज्य आज 3 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा 4 ट्रिलियन इकॉनॉमी असेल. म्हणजे अगदी महाराष्ट्राचं जे आमच्या देवाभाऊंचं स्वप्न आहे की आम्ही 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवू, ते सगळं स्वप्न कशा जीवावरती, या चाकांच्या जीवावरती, या रस्त्याच्या जीवावरती. कारण की गडकरी साहेब म्हणतात अमेरिका श्रीमंत आहे म्हणून रस्ते चांगले नाही आहेत, रस्ते चांगले आहेत म्हणून त्यांची अमेरिका श्रीमंत आहे. त्यामुळे हे विजयी व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीच्या असेटमधला एक मैलाचा दगड आहे. आणि हॅट्स ऑफ. म्हणजे जेव्हा ज्यावेळी जातो त्यावेळी मला काही नावं आवर्जून घ्यावी वाटतात. पहिलं तर स्वाभाविक अटलजींचं येतंच, अटल सेतू म्हटल्यानंतर. दुसरं येतं नरेंद्रभाई मोदींचं, पंतप्रधान म्हणून त्यांनी या प्रोजेक्टला बळ दिलं. तिसरं येतं नितीन गडकरी साहेब, खरोखरच विजनरी व्यक्तिमत्व. चौथं असतील आमचे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस. आणि ह्या सगळ्या नेतृत्वाला एक सलाम आहे. नक्कीच प्राऊड टू बी इंडियन मला ठीक आहे हो, पण जेव्हा असं काहीतरी होतं ना असं, तेव्हा खरं वाटतं येस, प्राऊड टू बी इंडियन. आम्हाला खरंच आमच्या देशावरती गर्व वाटतं. आम्ही काही करू शकतो, काही करू शकतो. त्यामुळे खरोखरच कौतुक आहे सर्वांचं. एक विजन दिलं, बघायला शिकवलं. म्हणजे अगदी आज अटल सेतू झाला, अटल सेतू सारखे अनेक प्रोजेक्ट आता व्हायला लागलेत, कारण की कॉन्फिडन्स आला, कॉन्फिडन्स दिला, लोक पळू लागली, लोक धावू लागली आणि खऱ्या अर्थानं विकसनशील देशातून विकसित भारताचं स्वप्न
या असल्याच गोष्टीमधून साकार होऊ शकतं. आणि त्याचीच ही कदाचित पोच पावती आहे की विकसित भारताच्या दृष्टीने फक्त बोलून भारत विकसित होत नाही हो. म्हणजे कसं आहे ते, गरिबी हटाव हटली की नाही माहीत नाही. नुसतं गरिबी हटत नाही, त्यासाठी फील्डवरती रस्त्यावरती येऊन काम करावं लागतं. सामान्य माणसाच्या वेदना जाणून काम करावं लागतं. वर्षानुवर्ष मी मुंबईत राहिलेलो आहे, मुंबईत वाढलेलो आहे, पण मला असं कधी वाटत नव्हतं की मी या ब्रिजनं जाईन असा. पण मी आज जातोय. आज मला जर गावावरून न्यायचं आहे सांगलीवरून, तर मला त्या पनवेलच्या असेल, खारघरच्या असेल, बेलापूरच्या असेल, सानपाडा असेल, वाशी असेल, पुढे तिथे कुर्ला असेल, सायन असेल, त्या ट्रॅफिकमध्ये अडकायला लागत नाही हो. मला निवांत या समुद्राचा आस्वाद घेत सरळ मला मंत्रालयाकडे जाण्यासाठी ह्यांनी वाट निर्माण करून दिली. पण माझंच नाही, असंख्य लोक आहेत जे या रस्त्याने प्रवास करतायत, जात आहेत, येत आहेत, बऱ्याच जिल्ह्यातील आहेत. प्रत्येक वेळी ह्या ब्रिजवरून, या अटल सेतूवरून जाताना प्रत्येकाच्या भावना नक्कीच मायासारखी असतील, यात शंका नाही. खरोखरच आपण या आणि अभिमान वाटेल असा हा ब्रिज पहा, प्रवास करा. नक्कीच तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. आणि खरोखरच ते व्यक्तिमत्व होतं अटलजी. आणि त्या अटलजीने जेव्हा भारतीय जनता पक्ष सुरुवात झाली, ते स्थापना दिना दिवशी त्यांनी भविष्यवाणी जी केली होती की सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा, ती भविष्यवाणी ह्याच अरबी समुद्रावरून, म्हणजे आता जो ब्रिज आहे हा अरबी समुद्रावरचाच ब्रिज आहे. जर आपण सिंधू सागर असं म्हणतो, त्या सिंधू सागरावरतीच प्रतिज्ञा केली होती. मला अजून आठवतंय, स्वर्गीय प्रमोदजी महाजन म्हणाले होते की एका बाजूला विराट सिंधू सागर आहे, एका बाजूला विराट भाजप कार्यकर्ते आहेत. आणि त्या वजावरती आज भाजप कार्यकर्ता असलेल्या या तिन्ही जणांनी, म्हणजे अटलजींचं नाव समर्पित आहे. मोदी असतील, नितीनजी असतील, देवाभाऊ असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सगळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते जे विजन आहे, म्हणजे अटलजींचं असेल, प्रमोदजींचं असेल, आज कॅरी फॉरवर्ड केलंय प्रत्यक्षात. आणि ते आपण सगळे जगतोय. म्हणजे लिगसी काय असते? लिगसी ही फक्त रक्ताने मिळत नसते. जी विचारांची लिगसी असते ना, आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व जगतंय, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे अशी कामं होत राहणार. महाराष्ट्र विकसित होईल, देश विकसित होईल, परंतु ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने योगदान या सर्व भारत मातेच्या सुपुत्रांचं असेल. खरोखरच सगळ्यांनी या बघा आपला अटल सेतू, आपल्या अटलजींच्या नावाचा सेतू. धन्यवाद.